तर एक महत्त्वाची बातमी पावसाची बातमी आहे, कारण गांधी मार्केट परिसरामध्ये पाणी साचायला सुरुवात झालेली आहे। मुंबईत विश्रांती घेतलेल्या पावसाची आज दमदार हजेरी पाहायला मिळते। सायंच्या गांधी मार्केट परिसरामध्ये पाणी साचायला सुरुवात झालेली, हा सगळा सखल भाग आणि या ठिकाणी पाणी साचायला सुरुवात झाल्याचं पाहायला मिळत आहे। सायंच्या गांधी मार्केट परिसरात पाणी साचलेलं आहे। मुंबईमध्ये गेल्या काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली होती, परंतु आज मात्र पावसाचा जोर इथं पाहायला मिळतोय। वर्दळीचा हा भाग आणि आता मात्र पाण्याखाली जायला सुरुवात झालेली आहे। या भागामध्ये पाणी साचायला सुरुवात झाल्याची ही दृश्य आपण बघतोय। सूरज मसूरकर आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत फोन लाईन वरून जोडले गेले आहेत। सूरज, गांधी मार्केटमध्ये पाणी साचायला सुरुवात झाल्याचं कळतंय, वर्दळीचा खरं तर हा भाग आहे आणि काय या संदर्भातले अधिकचे अपडेट आहेत, कारण इथं वाहतूक कोंडी देखील मोठ्या प्रमाणात होत असते। निश्चितच जर का पाहायला गेलं तर स्नेहिल, सकाळपासूनच जो आहे तो मुसळधार पाऊस आहे। मुंबईत काही दिवसांपूर्वी पावसाने विश्रांती घेतली होती आणि पुन्हा एकदा पावसाने दमदार एंट्री जी आहे ती आज केलेली आहे। मुंबईत सकाळपासूनच मुसळधार पाऊस जो आहे तो सुरू झालेला आहे आणि त्याचमुळे कुठेतरी सायन असेल, माटवा असेल, दादर असेल या भागात सकल भागात जे आहे पाणी सत्राला सुरुवात झालेली आहे। जर का पाहायला गेलं तर तो सायन ब्रिज आहे तो कुठेतरी वाहतुकीसाठी बंद केला गेलेला आहे आणि त्याचमुळे कुठेतरी आता वाहतुकीला कुठेतरी आता अडचण येणार आहे। प्रवाशांना जे काही वाहन चालक असेल त्यांना देखील अडचणींचा सामना करावा लागणार आहे। सकल भागात जे आहे ते स्नेहिल पाणी सत्राला सुरुवात झालेली आहे। जर का पाऊस आता असंच सुरू राहिला तर अजून पाण्याची पातळी वाढू शकते आणि मुंबईकरांना जे आहे अनेक समस्यांना तोंड द्यावं लागेल। बिलकुल, धन्यवाद सूरज आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।